Halo, 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 halo. Halo, halo, halo. Halo, 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 cek, halo. Raja 7 नंबर. Halo, 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 halo. halo, 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 halo. Halo, 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 check, check, halo, halo, check, halo, 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 check, halo, halo, check, check, आवाज थोड़ा सा हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो बरं आवाज सर्वांना येतोय का झोपलं नाही ना थंडी वेडी लागते काय आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुशांतजी गराटे गोवा शाहिराला विनंती करतो की आपली प्रश्नाची प्रत आणि आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी शाहिराने घेऊन यायचं आहे तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे आणि म्हणून हे रसिक राजा हे विनवणी हा आजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे मी दास या कलेचा आज आलो या रणात हे मायेचे राज आहे तुमचं माझं नात मी दास या कलेचा आज आलो या रणात हे मायेचे आहे तुमचं माझं नात
चरणा मग हीच माझी मानवंदना हे माय बापा तुझ्या चरणा अरे हीच माझी मानवंदना हितवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवारी तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला या ठिकाणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुखसाई नृत्य कला पथक अडूर मुंबई आयोजित सुखसाई नृत्य कला पथकाला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा औचित्य साधून शक्ती आणि तुरा असा राजाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोडाई श्री नाच मंडळ तसेच करगी तुरा समाज उन्नती मुंबई मंडळाचा शाहीर राजेश केसर मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुखसाई नृत्य कला पथक अडूर गुहागर यांच्या वतीनं समजेल माझ्या तमाम प्रसिद्ध प्रेक्षकांना शाहिदी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्या सुखसाई नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या संपूर्ण जे माझ्या मंडळाचे पदाधिकारी आहेत यांचे या ठिकाणी पहिल्यांदा लाख लाख त्यांना धन्यवाद देतो की या अजान कलाकाराला या मुंबई रंगमंचावरचा हा 2024 मधला पहिला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी कारण रात्र थोडी आणि सोंगापार जास्त वेळ घेण्यात नाही मित्रांनो आणि म्हणूनच अगदी थोडक्यात या ठिकाणी सर्वांचा परिचय करून देतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. म्हणून आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देतात सर्वांच्या परिचयाचे माझे बंधू ढोलकीपटू नागेशदा क्रीडवकर, मला ढोलकला साथ देतात माझे बंधू नयनदादा क्रीडवकर, बँजोला साथ देतात माझे बंधू ललितदादा येसरे, कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू आणि दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या अगोदर त्यांची काहीतरी नवीन आपल्या प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते माझे बंधू पंकजदादा काताळे या ठिकाणी आज मला कीबोर्डला साथ देतात त्यांना देखील शाहीर मानाचा मुजरा करतो. तसंच या ठिकाणी ऍक्टोबॅनला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे, शैली आमचे रोहितदादा जाधव आणि हा आवाज मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात ते माझे बंधू दापोली तालुक्याचे सुपुत्र राजेशदादा पाड्या आणि त्यांचे संपूर्ण सहकारी यांना देखील या ठिकाणी मित्रांनो शाहीर मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर
शाहीर वर्ग देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी माझे मित्र आणि कोकण रत्न पुरस्कारप्राप्त शाहीर संदीपजी मोरे भाऊ देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू शक्तीमध्ये शाहीर आणि लांजा तालुक्यातील सुपुत्र संजय दादा जोशी देखील आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच अभिनगाव नमन मंडळाचे सन्माननीय बाबादादा भगडे देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी ग्रंथोपासक मला गुरुप्रमाण असणारे संदीपजी सावंत भाऊ देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी या कोकणातील कलाकार वर्ग देखील उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आमचा अपूर्व झाडेकर असेल, सौरभदादा देवरुखकर, तसेच आशिषदादा पेडणकर असतील, त्याचप्रमाणे आमचा सूरजदादा गुरव असेल, या सर्वांनी या ठिकाणी गोट्या दादा या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर माझे कलगीधरा उन्नती मंडळ मुंबई समाज मंडळाचे सर्वेसर्वा आणि सरचिटणीस सन्माननीय आणि माझे आधारस्तंभ आदरणीय संतोषजी धारशे साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आनंदजी तांबे भाऊ देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी आमचे सुधाकरजी मास्कर दादा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच माझे बंधू आणि पानगोडी कला मंचाचे एक सर्वेसर्वा एक सदस्य माझे बंधू दीपकदादा कारकर देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मुंबई रंगमंचावरचे आयोजक आणि प्रतिष्ठित मान्यवर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय सुभाषजी बांबरकर बाबा देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमचे युट्यूबर देखील उपस्थित आहेत. आता ज्यांची मला नावं माहिती मित्रांनो त्यांचीच फक्त घेतो, बाकीच्यांनी काय राग मानू नका. म्हणून आमचे माझे बंधू किरण दादा गवळी आणि अजिंक्य दादा आमटे यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम, दौलतजी निकम, राकेश दादा जाधव देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून माझे शिष्य मंडळी माझा चाहता वर्ग देखील आजच्या कार्यक्रमाला बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत. या सर्वांच्या मित्रांनो साथीनं सर्वांच्या साक्षीनं हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जात आहोत. आणि म्हणून मित्रांनो आता सर्वांना मुजरा रीतिरिवाजाप्रमाणे झालेला आहे ना. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर माझे मित्र आणि मानाचा गणपती सुशांतदादा गराडे यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो तुमचा सर्वांचा अधिक वेळ नाही घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन या मुंबईची रखवारी आई मुंबादेवीला या ठिकाणी वंदन करून माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत रामेश्वर छत्रपतींना मानाचा मुजरा करून या ठिकाणी रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि म्हणून मित्रांनो आज नाव तर खूप मोठं केलं तुमच्या आशीर्वादानं. लायकी नसताना देखील अवकात नसताना देखील तुम्ही अशा ठिकाणी नेऊन ठेवलं. तर हे रसिक राजा, अरे तुझे रूप तुझे उपकार हा कलाकार या जन्मात नाही पण पुढच्या 7 जन्मात देखील भेटणार नाही. आणि म्हणून त्याला साथ मिळाली कारण गुरु विना या जन्माला तरणोपाय नाही, आधार नाही. आणि म्हणून आज जो हा शाहीर या रंगमंचावरती जो कोणी नावारूपाला आलेला आहे, छोटस काय जे नाव झालंय ते फक्त माझ्या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने झालंय. आणि म्हणून ही स्तवन माझ्या गुरुचरणी या ठिकाणी समर्पित करतोय. म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय, लक्ष असावं.
अहो आज या रंग देवतेचे याला नेहमी स्मरण करतो आणि तिच्या कृपेने सदा अहो मी अकले मग सदा गीत गाताना सदा गीत गाताना की सदा गीत गाताना मी माझे देहभान हरतो आणि आज माझ्या गुरुजनांचे रणी अहो मी अक्षर म्हणायचं आहे काय लक्ष असावं ही नौका जीवनाची अहो ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 बघा अहो वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली सवाया धरणी शिरावरी कृपेची छाया हो नाही जाऊ बिना जन्म सवाया धरणी शिरावरी कृपेची छाया धरणी शिरावरी कृपेची छाया धरणी शिरावरी कृपेची छाया आहे माझ्या पाठी तिची सावली आहे माझ्या पाठी मायेची सावली वाट
तूच माझा प्राण ओ तुझ्या उपकाराची ठेवीन मी दान वरला कंठामध्ये तूच माझा प्राण वरला कंठामध्ये तूच माझा प्राण वरला कंठामध्ये तूच माझा प्राण अरे भालिता मी सादर हाके ना धावली ही भालिता मी सादर हाके ना धावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा या ठिकाणी मित्रांनो जो शनिवारी येत्या शनिवारी 22 जून 2024 ला जो कार्यक्रम साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी मी स्वतः शाहीर राजेश निकम विरुद्ध तोरेवाले ख्यातनाम शाहीर आदरणीय ज्ञानदेवजी भोईरकर सर असा आमचा हा कार्यक्रम 22 तारखेला ठीक रात्री 8 वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून मित्रांनो एक पर्वणी आहे आजच्या कार्यक्रमासाठी खास बघा की 22 तारखेच्या तिकीट ज्या आयोजकांनी आज घेतले असतील त्यांच्यासाठी
आज घेतलेल्या तिकीटसाठी मित्रांनो 50 रुपयाचं डिस्काउंट आहे. बांबरकर साहेबांकडून स्वतः हे सगळ्यांकडून ऑफर आलेली आहे. संधीचं सोनं करून घ्या, संधी वाया जाऊन देऊ नका. म्हणून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेशजी कुर्ताणकर साहेब, तसेच सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत व कलाकारांवर आणि कलेवर प्रेम करणारे कापडगावचे सुपुत्र श्री दिनेशजी कुर्ताणकर साहेब यांच्याकडून शाहीर राजेश निकम यांच्या आवाजासाठी, तसेच माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांच्या लेखणीसाठी 1001 रुपयाचे मित्रांनो बहारदार पारितोषिक आलंय. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच या ठिकाणी माझे भाऊजी सुरजदादा चव्हाण यांच्याकडून देखील या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी मला वाटतं आमचे गोपालदादा कारंडे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच आदरणीय आमचे आधारस्तंभ आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय रवींद्रजी मटकर साहेब देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे की शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो स्तवन या ठिकाणी झालेला आहे. गाण्याकडे वळतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. बसलेल्या साऱ्या भक्त जना म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे बघा बोलपणे माझा सण आहे बुवा. आज तुमचा आणि माझा हा पहिला कार्यक्रम आहे. आणि म्हणून माझ्या मातृसंस्थेला माझ्या मातृसंस्थेचा आदर सन्मान ठेवून कार्यक्रम कुणीकडे तरी बुवा भरकटत न नेता अगदी बुवा तुम्हाला आज सगळा व्हेजिटेबल देतोय गराट्यानो म्हणून सांगतोय. आधी तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय कारण आज रविवार आहे बुवा, संडेचा वार आहे. तुम्हाला नॉनव्हेज बुवा पचायचा नाही म्हणून तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय. आणि म्हणून मित्रांनो बघा आधी माहेरचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरत्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरत मी पहिला पूजेचा मान मिळवला त्या लाडक्या विघ्न हरत्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्तजनाला लागलेली आहे. आणि म्हणून हा अजान बाबर अरे डोळे लावून बसलाय तुझ्या वाटेकडे बाप्पा म्हणून तुला काय म्हणतोय लक्ष असावं. की बहरून आला देवा निसर्ग हसाला लागता हिचा हुलवाहे मंजूळ मारा. तुमचा हातात घ्या आणि निवड घ्या. अरे नैयो लगता नैयो लगता तेरे बिना म्हणून की बघरून देवा अरे निसर्ग हसाला मला हिचा हुडवाहे तू मंजूळ मारा. महाजन बाबा बापाला काय म्हणतोय अरे दर्शन देण्याये
दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा 1 2 3 दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा अंबर धरती चढवूनी आवाज आदिमायेचा पुत्र लाडका येणार तो गणराज अहो येणार तो गणराज सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा तुझा घडावा तव नामाचा छंद मजला घडावा तुझ्या विना आहे सारा जग हसुना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा तुझ्या विना आहे सारा जग हसुना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा शब्द सुमनांचा हार शब्द सुमनांचा हार तव नामाची गोडी लागू दे तणाला तव नामाची गोडी लागू दे तणाला साथी राहू दे तुझी क्षणो क्षणाला समकेन लाभू दे राक्षसाच्या जीवना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना
कार्यक्रमाला उशीर बराचसा होतोय आणि मी वेळेला महत्व देणारा माणूस आहे. मला 5 मिनिटं भले कमी भेटू देत पण समोरच्या मोहना पण चान्स भेटला पाहिजे. मी त्यांना 2 दिल्या तर त्यांनी मला 4 देऊ द्या पण तो त्यांना वेळ थोडा मिळाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. हा नक्की या ठिकाणी कोकणातील युट्यूबवर आयोजित शक्तितुरा मित्रांनो 5 जुलैला याच रंगमंचावरती ठीक रात्री 8 वाजता स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि दुरीवाले शाहीर देवेंद्र चिमनबुवा असा हा रंगतदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून माझे मित्र चंदनदादा दर्डे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की मित्रांनो युट्यूबला जी माझी गवण आहे तुझ्यासाठी हसणे मी विसरले. निश्चित दुसऱ्या बारीत या ठिकाणी आपली फरमाईश पूर्ण होईल. 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलजी पवार मॅडम आमच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो स्तवना निधन झालेला आहे. आता खऱ्या अर्थानं शक्तितुऱ्याची रंगतदार मजा म्हणतात ती गवळणीपासून तुम्हाला झोपायला काय हो झोपल्या काय हो थंडी वाजते गोवरची उडवतो तुम्हाला वाजते काय सांगा. हा गलपाडू नका तुम्ही गलपटलो की बुवा गलपटला आणि उठ ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी गवळण गातोय बुवाला पण एक माझं सांगणं आहे. बुवा तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या या कोकणच्या लोककलेला साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी बुवा आज ठेवून जाणार आहे. आणि म्हणून मुंबई रंगमंचावरती राजेश निकमची प्रत्येक गवळण मित्रांनो तुम्ही अजरावर केली आणि त्याच अनुषंगानं आज देखील या ठिकाणी गराठी बुवाना गोड प्रेमाचा विषय बुवा तुमच्यासाठी घेऊन आलोय. राधा या गवळणीतून तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि त्याचं उत्तर बुवा तुम्हाला तुमच्या बारीमध्ये येऊन द्यायचं आहे. आणि म्हणून विषय माझ्या गवळणीचा कसा आहे लक्ष असावं. तुझी न माझी प्रेम कहाणी मग तुझ्याच साठी काना अरे तुझ्याच साठी काना ही राधा आहे दिवाळी आणि म्हणून खायत ते कान्हा तुला अरे मी माझ्या माठातलं दही दूध म्हणून बघा काना ए सावल्या कुठल्या अंगाला आहे हो डाव्या बाजूला उजव्या बाजूला सावल्या आहे कुठे म्हणून म्हणते बुवा बघा अरे तुझे ना देखू तो मुझे आता नहीं एक तेरे सिवा कोई और मुझे आता नहीं कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है म्हणते बुवा निघून घ्या तुमचा हातात पण घ्या आणि सोबत घरगावून पण घ्या म्हणून म्हणतोय या ठिकाणी मित्रांनो माझा भाऊ मला कीबोर्डला साथ देतो सूरज एरंडे देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहे मानाचा मुजरा करतो म्हणून म्हणायचे बुवा मी राधा असून अनयाची भुलते मी तुझ्या गुणाला बोला कानाची भोका उभी ठेवा आणि ऐका मी काय म्हणतोय की राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला मग तुझं वाचून करवेना अरे हे सांगू मी कुणाला मग तू येऊन सांग अरे आज या क्षणाला
ही प्रीत आपली तू सांग या जनाला काना. अरे युगान युगास उलटून गेली. भले मी लग्न त्या आदर्याशी केलं पण आज तुझ्या नावासमोर अजरामर कायम नाव माझं राहिलं. मग तू मला का फसवलंस तुझं आणि माझं नातं? ते गोकुळातलं काय आहे ते आज तू या कलियुगात येऊन सांग. आज बुवा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या कळवणीतून. आणि तुम्ही नावाजलेले मोठे बुवा आले ना, बुवा मोठेच आहे कारण त्यांचा सगळाच मोठा आहे ना. कारण शक्तिपीठाचा त्यांचा मोठा म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे आणि बुवा पण थोडा जरा मोठाच आहे. असू दे म्हणून म्हणायचंय बुवा बघा राधेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही प्रीत तुझी आणि माझी काय आहे का ना, या समाजात येऊन तू आज सांग. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. Yeah.
बक्षीस या ठिकाणी आलेले आहे संतेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजल पवार गोताळ मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो 18 जून रोजी दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी तेजल पवार विरुद्ध जगन्नाथ खारगावकर असा हा जुगलबंदीचा सामना होणार आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी मटकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो बघा अगदी थोडक्यात एक शेवटचा एका मुखड्यामध्ये एका अंतरामध्ये शेवटचा विषय ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. आणि म्हणून कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बोनपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझ्या विषयाच्या ठिकाणी विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केले. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा खाली माझ्या विषयाची टीप तुम्हाला अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा आज तुमचा आणि माझा बुवा पहिलाच कार्यक्रम आहे. जर जमलं तर बुवा हातात धरा. कुठं धरा? कुठं? काय का सोडून द्या पावसात फेकून कोणी बघितलं नाही. म्हणून बुवा या ठिकाणी शेवटचा विषय गातोय. आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आदरणीय संदीपजी मोरेबाव देखील उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा शेवटचा विषय मित्रांनो एका मुकड्यात आणि एका अंतरात ठेवून बारी संपवते. म्हणून म्हणायचंय अरे आज या सामन्यात मी सप्तसुराला छेडी मच्छारी चौकातीत तुला अरे बुवा आज मी शास्त्रात मग शब्दाने सुशांत बुवा तुला सामी मेरी आणि बऱ्याच दिवसाची हौस तुमची सुशांत बुवा. अहो मी आज या मुंबईच्या रंगमंचात हो गावाट्यानो म्हणून म्हणते बघा आज सांभाळ घसरल पाय ग आहे ना आणि वरी तुझं धोक्याचं आहे ग. मग सांभाळ शाईला या लग्नाच्या डायला घोटाला करायचा नाही ग. वा बघा गाणं लिहिल्यानं मला काय लिहिल्यानं बघा त्याला काय शब्द सुचले. म्हणून म्हणायचं बुवा बघा मित्रांनो एक विषय एक मुकडा आणि एक आंध्रामध्ये विषय संपवतो. म्हणून म्हणायचं की माझा विषय जुनाच हाय सांग तुला तो जमला काय वा आज तुम नाही हो पण माझा विषय जुनाच आहे. म्हणून म्हणतोय की माझा विषय जुनाच आहे मग सांग तुला तो जमला काय मग भल्या भल्या अशा तुरेवाल्यांनी बघा बुवा आर भल्या भल्या अशा तुरेवाल्यांनी तो अजून फोड गेला नाही रे. वा अगदी या कोकणातील दिग्गज तुरेवाल्यांसमोर हा विषय दिला आहे. अजून माझ्या विषयाचं उत्तर कुणाला भेटले नाही बुवा. पण जर तुम्ही कारण बुवांचे वडील आज तुमच्या आमच्यातून निघून गेलेत आदरणीय स्वर्गीय दत्ताजी गराटे माऊलींसाठी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तुम्ही बुवा त्यांचे शिष्य आहात त्याच्यामुळे शास्त्राचा बुवा तुमचा अभ्यास निश्चित असणार आहे. जर माझ्या विषयाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर बुवा निश्चित माझ्या विषयाला हात घाला. पण जर बुवा वडाची सांग जर वांग्याला लावून गेलो हा तुमचा गेमच कसा करतो बघा दुसऱ्या बारी. म्हणून म्हणायचंय माझा विषय जुनाच आहे सांग तुला तो जमायला पाहिजे विषय जुनाच आहे तुला तो जमायला पाहिजे भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोड गेला नाही. भल्या भल्या अशा तुरेवाल्याने अजून फोड गेला नाही. तुला तो जमायला पाहिजे विषय जुनाच
तर निश्चित बुवा माझ्या विषयाला हात घाला आणि आज जर बुवा माझ्या विषयाचं उत्तर माझ्या ग्रंथानुसार माझ्या पुराव्यानुसार जर तंतोतंत दिलं बुवा तर आज या रंगमंचावरती बुवा तुमचा सत्कार करेल म्हणून म्हणायचंय तुम्ही आहात पंडित ज्ञानी आता सांगा खरं त्या उत्तर या प्रश्नाचा गाव करा सर उत्तर शास्त्रात व्हायर गणपवाचा याची काढा बाहेर ये उत्तर शास्त्रात व्हायर गणपवाचा याची काढा बाहेर आर भाल्या भाल्या अशा चुलेवाल्याने अजून फोडलेला नाही भाल्या भाल्या अशा चुलेवाल्याने अजून फोडलेला नाही विषय जुनाच व्हायर तुला तो जमाना पाहिला ये भल्या भाल्या अशा चुलेवाल्याने अजून फोडलेला नाही अरे बघा भाल्या भाल्या अशा चुलेवाल्याने अरे बुवा अजून फोडलेला नाही रे या ठिकाणी माझे बंधू आदरणीय दीपकजी गाडकर माऊली यांच्या माध्यमातून 201 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी अगदी दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम संपवण्याचा तंतोतंत प्रयत्न केलेला आहे शाहिराणा देखील एक सांगणं आहे बुवा रात्र थोडी आणि सोंगफार हा काय आपला गाव नव आहे ना कोंबडा आरवतोय आणि बुवा आपली बारी करतोय बुवा मुंबई म्हणून तुम्हालाही बुवा तुमच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आशय हे रसिक राजांनी द्यावा अशी विनंती करतो मला तुमच्या पहिल्या फेरीसाठी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बुवा माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की जेवढ्या वेळेत तुम्हाला कार्यक्रम पूर्ण करता येईल तेवढा बुवा निश्चित करण्याचा प्रयत्न करा अशा ठिकाणी आशा बाळगतो आणि मित्रांनो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असे जाहीर करतो धन्यवाद